ब्रेकनंतर बातमी आहे मुंबईतनच। इथं मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्गातला अडसर आता दूर झालाय। राज्य शासनानं आज गृहनिर्माण क्षेत्र विकास सुधारणा विधेयक मंजूर केलं आणि त्यामुळे राज्य शासनानं आजच या सुधारणा विधेयक आणून म्हाडाला हा अधिकार दिला। त्यामुळे अनेक इमारतींचा आता म्हाडाच्या माध्यमातून विकास करता येणार आहे आणि त्याचबरोबर इमारत धोकादायक ठरवायचा म्हाडाला अधिकारही दिलेला आहे। या विधेयकामुळे आता म्हाडाच्या कार्यकारी अभियंत्याला इमारत धोकादायक ठरवायचा अधिकार दिल्याचं कळतंय। आता म्हाडा मोडकळीस आलेल्या इमारतींना विकास करणार आहे असंही कळतंय। रोज इमारती पडतायत, रोज पुनर्विकासाचा प्रश्न हा अडकळीत राहतोय आणि म्हणून सरकारकडे त्यावेळी आम्ही आग्रही मागणी केली होती आणि मला सांगण्यात आनंद आहे की शासनाने विधान परिषदमध्ये हे मुद्दा मांडल्यानंतर याच अधिवेशनामध्ये हा एक चांगला निर्णायक बिलमध्ये दुरुस्ती आणण्याचं काम केलेलं आहे की ज्यामध्ये 79A-B-C मध्ये म्हाडाचा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल त्याला डेझिग्नेटेड ऑफिसर आणि कॉम्पोनंट ऑथॉरिटी म्हणून दर्जा देण्याचं काम केलेलं आहे।